पुढची बातमीबाबत भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांच्या लक्षवेधीवरती महत्त्वाचे आदेश काढण्यात आलेत। पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या होणार आहेत। मंत्री उदय सामंत यांचे विधान परिषदेमध्ये आश्वासन देण्यात आले। आपण जो सांगितलं की सिडकोनं असं सांगावं की आम्ही त्याच्यामध्ये काहीच करणार नाही, तर सिडको याच्यामध्ये अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकते का याचं देखील पहिला आधी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे। कारण आपण मगाशीच अफोर्डेबल हाऊसिंगचा उल्लेख केला, त्याच्यासाठी काही लँड लागणार असेल, अजून काही नवीन प्रोजेक्ट आणायचे असतील त्याच्यासाठी काही लँड लागणार असतील। परंतु मगाशी जे सन्माननीय दोन्ही सदस्यांनी सांगितलं की हे भूखंड प्रलंबित का राहतात त्याची एक महत्त्वाची 5 कारणं सिडकोने शोधून काढली आणि तुम्हाला देखील मान्य असतील। त्यातलं पहिलं कारण आहे कौटुंबिक वाद, दुसरं कारण आहे अनधिकृत बांधकाम, तिसरं CRZ न्यायप्रविष्ट प्रकरण आणि पायाभूत सुविधेला शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी केलेला विरोध। या 5 प्रमुख गोष्टींमुळे ही सगळी प्रकरणं प्रलंबित राहतात। पण मगाशी जसं मी सांगितलं त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करतो की 1894च्या कायद्याखाली जमीन संपादित केल्यानंतर जर त्यांना पैसेच दिले नसतील 5 वर्षामध्ये, तर ते 2013च्या ऍक्टनुसार परिवर्तित करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि त्यांना न्याय दिला जाईल।